कला दर्पण न्यूज। हुपरी नगर परिषदेतील क्लंबिंग टेंडर वाद अधिकच गडद। आमदार डॉक्टर अशोकराव माने यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी। हुपरी नगर परिषदेमध्ये सुरू असलेल्या कथित क्लंबिंग टेंडर प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलं असून या प्रक्रियेविरोधात थेट हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। नगर परिषदेकडून जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर विविध विकास कामांची एकत्रित ई-निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असल्याबाबत आधीपासूनच संशय व्यक्त केला जात होता। आता या प्रक्रियेविरोधात स्वतः लोकप्रतिनिधींनीच आक्षेप घेतल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे। नेमका आक्षेप काय आहे? आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर विविध कामांची स्वतंत्र निविदा काढण्याऐवजी ती एकत्रित क्लंबिंग पद्धतीने काढण्यात आली असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे। पत्रामध्ये असंही नमूद करण्यात आलं आहे की या प्रक्रियेमुळे लहान व स्थानिक ठेकेदार स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली असून निवडक ठेकेदारांनाच लाभ मिळेल अशी परिस्थिती तयार होत आहे। याशिवाय कामांची स्वतंत्र तांत्रिक माहिती, अंदाजपत्रके व तपशील सर्वांसाठी स्पष्टपणे उपलब्ध नसल्यामुळे पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। मर्जीतील ठेकेदाराला लाभ, आरोप अधिक तीव्र। स्थानिक पातळीवर आधीपासूनच मॅनेज टेंडर प्रक्रिया राबवली जात असल्याच्या चर्चा सुरू होत्या। अनेक विकास कामांचं कृत्रिमरित्या क्लंबिंग करून टेंडरची रक्कम वाढविणं आणि त्यामुळे केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम व ठराविक ठेकेदारच पात्र ठरतील असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे। विशेष म्हणजे काही नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी यापूर्वीही कामांची अपूर्ण माहिती, वर्क डन दाखवून पुन्हा निविदा प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेतील विसंगती, ऑनलाईन प्रक्रियेमधील अपारदर्शकता यांसारखे गंभीर मुद्दे उपस्थित केले होते। आता त्याच प्रक्रियेवर आमदारांनी अधिकृत आक्षेप घेतल्याने संबंधित आरोपांना अधिक बळ मिळाल्याचं बोललं जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रक्रिया रद्द करण्याची मागणी। आमदार माने यांनी आपल्या पत्राद्वारे सदर ई-निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करून प्रत्येक कामाची स्वतंत्र निविदा काढण्याची मागणी केली आहे। तसेच संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करण्याची मागणीही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे। या प्रकरणामुळे हुपरी नगर परिषद प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला असून आता जिल्हाधिकारी कार्यालय कोणती भूमिका घेता याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे। जर या प्रक्रियेमध्ये नियमभंग अथवा निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेचा अभाव सिद्ध झाला तर संबंधित अधिकारी व प्रक्रियेशी निगडीत घटकांवर कारवाईची शक्यता नाकारता येत नाही। जनतेत संशय अधिक गडद। एकीकडे नगर परिषद प्रशासनाकडून विकास कामांचा दावा केला जात असताना दुसरीकडे निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संशयाचं वातावरण निर्माण झाले आहे। विकासाच्या नावाखाली टेंडर व्यवस्थापनाचा खेळ सुरू आहे का असा सवाल आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे। दरम्यान या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.